बंद करा बंद करा मोबाईल बंद करा मी काही बोलणार नाही जोपर्यंत मोबाईल बंद होत नाही तोपर्यंत साखर का बंद केला सांगा दम बंद ಮಾಡ್ರಿ ಎಲ್ಲ बंद ಮಾಡ್ರಿ बंद ಮಾಡ್ರಿ साखर का बंद केला सांगा हेच सांगायला थांबलोय आम्ही बोलायला आलो तुम्ही बंद ಮಾಡ್ರಿ मोबाईल किशाला इटोरी किशाला इटोरी ऐका की काय सांगते आपल्या कारखान्यानं एफआरपीचे पैसे दिले नाहीत काही शेतकऱ्यांचे पैसे अडकले बोलताना आणि त्यामुळं आपल्यावर शुगर कमिशनरने जे आहे RRCची कारवाई केलेली आहे कालच्या परवाच्या पेपरला आपण वाचलेलं आहे. अरे बंद कर ना मला पण मोबाईल आहे जसा सभासद आहे ना मी इथला सभासद आहे बाकीच्या अधिकाऱ्यासारखा बाहेरचा नाही मी इथलाच आहे तुझी साखर थांबली ना तशी माझी पण थांबलेली आहे बोला बोला आता तर RRCची कारवाई झाल्यामुळं काय झालेलं असतंय आपली जी साखर गोडाऊन वगैरे सगळी जी असतात आणि जी मालमत्ता असते ती सगळी सील झालेली असते काल रात्री आपल्याला आदेश मिळालेला आहे त्यामुळे आज आपण ते बंद केलेलं आहे आपल्यापैकी कोणी जर आपल्याला हवं असेल पहिला साहेबाला बोलूया पहिला साहेब बोलूया हो मी काय नोकर नाही तसं दम रे जर मोबाईल बंद करायचा असेल तर ठीक बंद करा एवढा जोर आला असेल शूटिंग करायचा तू आणि मी दोघं जण एकत्र येऊ ऐका शूटिंगचा काय प्रॉब्लेम आहे शूटिंग काढू नका म्हणलं मुद्दाम काढता का काढा ना मग शूटिंग काढा मी बोलत नाही शूटिंग काढा कशाची काढायची खोटं बोलतो तुम्ही मी काय बोलतोय मी बांधील नाही शूटिंग द्यायला मी शूटिंग द्यायला बांधील नाही शूटिंग काढायची असेल कोणाची जाईल काढायची ते काढा मी सांगतो ना ज्याला अक्कल असेल तुमच्यापैकी 4 जण या मोबाईल अगोदर बंद करा त्यांना मी आदेश दाखवतो RRCचा आदेश आलेला आहे त्याच्या पुढचं मी वाक्य बोलतोय ते ऐकणार आहे का नाही आपण तो RRCचा आदेश सभासदांच्या साखरेचा कॅन्सल करण्यासाठी आता मी आणि आमचं चीफ अकाउंटंट कलेक्टर ऑफिसला चाललोय तुमची साखर बंद करून मग ठेवलीच असती का आपण इतकी अडचणीत तुमची बंद करायची असती तर आणि या बाबतीत आता चेअरमन व्हाईस चेअरमन सगळ्यांना मी कारखान्यावर बोलवलंय शेवटी मी तुमच्या सर्वांचं समाधान करू शकत नाही कारण साखरेचा भाव तुम्ही इथपर्यंत घरातनं गाडी घेऊन आलेला आणि ते सगळं वेळ घालवलेला आपला आणि आपली वर्षभर साखर साठवून ठेवलेली ती अशी तुम्ही का सोडावी कोणीतरी आपल्या हक्काची आहे ती तुमच्या हक्काची आहे ही मला कळते म्हणून आम्ही आता कलेक्टर ऑफिसला चाललोय तो आदेश रद्द करून सभासद साखरेला तो आदेश लावू नका त्यासाठी आम्ही तिकडं चाललोय वेळ आली तर तासाभरात चेअरमन व्हाईस चेअरमन सगळ्या संचालकांना मी इथं बोलवलंय तीही येत आहेत आपलं समाधान नाही माझ्या बोलण्यानं झालं आपण ऑफिसला सावलीत थांबा आपला सगळ्याचा कारखाना आहे असा गोंधळ घालून जगाला आपला तमाशा दाखवू नका आपण सगळेजण तिथं थांबा तुमच्या चहा पाण्याची व्यवस्था करतो बसाय मी तुम्हाला सन्मानानं सांगतोय तुमच्या समोर मी आता कलेक्टर ऑफिसला जाणार आहे तो RRCचा जो आदेश आहे त्यातून सभासद साखर जी आहे ती वगळा म्हणून हे बघा मी पहिल्यांदा क्लिअर केलं तुम्ही जसे भागातले तसं मी इथला माझं मी ऊस पुरवणार आहे तर त्याला 4-2 तास जातील कलेक्टरने नुसता तोंडी जरी होकार दिला तरी आपण आजच्या आज चालू करू मी संचालकांना चेअरमन साहेबांना स्वतः बोलवलंय ज्यांची थांबायची इच्छा असेल आपल्यापैकी 10-12 जण किंवा सगळेजण माझ्या ऑफिसला तिथं थांबा त्यात बसली नाही तर मंगल कार्यालय उघडून देऊ तिथं थांबा असं फिरून आपल्यात गोंधळ घालून शूटिंग करून कोणाला दाखवणार आहे तुम्ही कारखान्याचे आपण सगळेजण मालक आहोत आमच्या घरात असा तमाशा चाललाय म्हणून आपण बाहेर दाखवणार आहे का म्हणून शूटिंग काढू नका म्हणलो नाहीतर माझा चेहरा काढण्यासारखा शूटिंग बिंदास काढा कारखान्याची का बदनामी करताय
आता हो, तुमचं झालं का सगळं? हो, साहेब, तुमचं झालं का आता बोलायचं? दोन मिनिट थांबली. हो, साहेब, तुमचं झालं का? एक एक जण बोला की एक 2 तास उत्तर द्यायला तयार आहे प्रत्येकाला. अगदी बरोबर. बिलाचा विषय बोलतोय आपण का साखरेचा विषय बोलतोय आता? तसं नाही बघा बिलाचा एक मिनिट बिलाचा विषय बोलायला रोज मी दिवसभर कारखान्यात बसलेलो आहे. ऐकून हो, दम रे. तुम्ही ऐका 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 परत सांगतो ऐका. दोन्ही मिक्स करू नका. साखरवाल्यांची साखर थांबवून बिल द्यायची. ऐकून घ्या. आता कुठल्या विषयासाठी आपण थांबलोय? बिलासाठी. मग काय होणार? ऊसाच्या बिलासाठी ही साखर बंद करणार. दम रे, माताडलं नाही. साहेब, तुमचं झालं का बोलायचं? आपला ते काही तुम्ही अडचण तिकडे बघून घ्या. आम्हाला आता साखर द्या तुम्ही. तसं आपला ऑर्डर तसंच आहे बघा. ऐका. तुमचं नाही साहेब. तुमचा ऑर्डर सारखं आम्ही जाणार मी ऑर्डर नाही नाही साहेब. म्हणलो. मी एकालाही जा म्हणलो नाही. जा म्हणणार बी नाही. नाही नाही, तुम्ही ते चेअरमनला घेऊन येतो, तिथं जातो, ते काही सांगत नाही साहेब. आम्हाला साखर पाहिजे. हे बघा तुम्ही आता हा, गेटच्या तेवढाच आत आहे मी आहे. मला. ऐकून घ्या. तुम्ही आता गेटच्या आत आहे. सगळी संस्था तुमच्या ताब्यात आहे. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. ऐकून घ्या, नीट ऐका. मी तुम्हाला आता अजिबात म्हणत नाही इकडे चला आणि तिकडे चला. जर तुम्हाला माणुसकीनं वाटत असेल आमच्यातलं पैकी कोण पळून गेलंय, कोण पळपुट्यासारखं चाललंय, मी काय म्हणतोय तुम्हाला तिथं बसवून मी कलेक्टर ऑफिसला जाऊन येणार. कुणी तर जावं लागेल. फोनवर तर कलेक्टरला बोलता येत नाही. जर तुम्हाला नसेल बसायचं तुम्ही आत थांबा. साहेब, आता आज आलं का काय सांगते ऑर्डर? आज आलं का? आज आलं का? एक मिनिट मग काल आलं, काल अहो, थांबा तरी. प्रेसिंग केलं नाही तुम्ही. पाटील सेक्रेटरी कुठे गेला? आदेश आले म्हणून बंद केले. आदेश आल्या म्हणून साखर कारखाना चालू झाल्यानंतर परत साखर मिळणार आहे. साखर पुढे